Hello friends, welcome my YouTube channel. Today we are learn class 5th subject English topic on the timeline. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण क्लास 5th या वर्गासाठी सब्जेक्ट पाहणार आहोत इंग्लिश आणि याचा टॉपिक पाहणार आहोत ऑन द टाइमलाइन. टाइमलाइन म्हणजे कालरेषा. या ठिकाणी फर्स्ट ॲक्टिव्हिटी दिलेली किंवा फर्स्ट क्वेश्चन दिलेला आहे. यूज द फ्रेजेस ऑन द टाइमलाइन इन द गिवन सेंटेन्सेस टू मेक मिनिंगफुल सेंटेन्सेस. या ठिकाणी कालरेषेवरील शब्दगट दिलेल्या वाक्यात वापरून अर्थपूर्ण वाक्य तयार करा. तर हे जे पिक्चर आहे, या पिक्चरमध्ये आपल्याला कालरेषा ही या ठिकाणी दाखवलेली आहे. मग या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की हे जे ब्ल्यू कलरमध्ये दाखवलेलं आहे तर ही पूर्ण काय आहे, कालरेषा. तर ही जी कालरेषा आहे तर ह्या कालरेषेवर त्यांनी काही फ्रेजेस ह्या इथं दिलेल्या आहेत. ज्यातली फर्स्ट फ्रेज आहे मिलियन ऑफ इयर्स ॲगो. तर या फ्रेजेस या ठिकाणी दिलेल्या आहेत आणि ह्या फ्रेजेस आपण रीड करून ह्या फ्रेजेस आपल्याला सेंटेन्समध्ये यूज करायचे आहे आणि या फ्रेजेस सेंटेन्समध्ये यूज करून एक मिनिंगफुल सेंटेन्स या ठिकाणी आपल्याला तयार करायचं आहे. मग या कालरेषेमध्ये सुरुवातीला या फ्रेजेस दिलेल्या आहेत. तर ह्या फ्रेजेस या टाईमलाईन म्हणजे कालरेषेवरच्या आहेत. मग या ठिकाणी इन द पास्ट सुरुवातीला ज्या फ्रेजेस दिलेल्या आहे या पास्ट टेन्समध्ये आल्या. पास्ट टेन्स मीन्स भूतकाळ. तुम्हाला इंग्लिश ग्रामरमध्ये 3 काळ किंवा काळाचे 3 प्रकार हे या ठिकाणी आपल्याला लर्न करायचे आहेत. मग याच्यात पहिला प्रकार आहे पास्ट टेन्स, सेकंड आहे प्रेझेंट टेन्स आणि थर्ड आहे फ्युचर टेन्स. मग फर्स्ट आहे पास्ट टेन्स म्हणजेच भूतकाळ. मग या ठिकाणी भूतकाळामधले फ्रेजेस या ठिकाणी दिलेले आहेत. फर्स्ट आहे मिलियन ऑफ इयर्स ॲगो म्हणजे काही मिलियन वर्षापूर्वी. सेकंड फ्रेज आहे लॉंग लॉंग ॲगो बऱ्याच वर्षापूर्वी, खूप खूप वर्षापूर्वी. मेनी इयर्स ॲगो बऱ्याच वर्षापूर्वी. अ फ्यू इयर्स ॲगो काही वर्षापूर्वी. लास्ट इयर गेल्या वर्षी. मेनी डेज ॲगो काही दिवसांपूर्वी. लास्ट वीक गेल्या आठवड्यात. या सर्व फ्रेजेसचे मिनिंग या ठिकाणी मी लर्न करत आहे. डे बिफोर आफ्टर कालच्या पूर्वीचा दिवस म्हणजे परवा. यस्टरडे काल. अ लिटल व्हाईल ॲगो अ लिटल व्हाईल ॲगो सम टाईम ॲगो. अ लिटल व्हाईल ॲगो म्हणजे थोडा वेळ पूर्वी. सम टाईम ॲगो काही वेळापूर्वी. तर या वर्डपर्यंत जेवढेही फ्रेजेस आहे हे सर्व फ्रेजेस कोणत्या काळातल्या आहे तर पास्ट टेन्समधल्या. मग या सर्व फ्रेजेस आपल्याला सेंटेन्सेसमध्ये यूज करायचे आहेत. त्यानंतर आता प्रेझेंट टेन्समधल्या फ्रेजेस या ठिकाणी आपण पाहणार आहोत. मग ॲट प्रेझेंट टेन्स. मग प्रेझेंट टेन्समधल्या यांनी फ्रेज दिलेल्या आहे. फर्स्ट आहे नाऊ किंवा जस्ट नाऊ, आत्ता किंवा आत्ता लगेच. नंतर टुडे आज, टू नाईट आज रात्री. नाऊ जस्ट नाऊ आत्ता. दिस वीक ह्या आठवड्यात. दिस मंथ या महिन्यात. तर हे इथून इथपर्यंत प्रेझेंट टेन्समधील फ्रेजेस दिलेले आहेत. त्यानंतर प्रेझेंट टेन्स मीन्स वर्तमान काळ. वर्तमान काळातील या फ्रेजेस आहेत. आता आपण भविष्य काळातील फ्रेजेस या ठिकाणी लर्न करणार आहोत. मग भविष्य काळातील फ्रेजेस इथे दिलेली आहे. 1000 ऑफ इयर्स फ्रॉम नाऊ म्हणजे काही 1000 ऑफ इयर्स फ्रॉम नाऊ. तर या ठिकाणी हजारो वर्षांपासून. हजारो वर्षांपासून म्हणजे पुढे. पासून किंवा पुढे म्हणजे फ्युचरमध्ये. मेनी इयर्स फ्रॉम नाऊ काही वर्षांपासून. नंतर आफ्टर अ फ्यू इयर्स काही वर्षांपासून. आफ्टर अ फ्यू इयर्स काही वर्षांनंतर. आफ्टर मीन्स नंतर. नेक्स्ट इयर पुढच्या वर्षी.
आफ्टर मेनी डेज काही दिवसांनंतर, नेक्स्ट वीक पुढील आठवड्यात, डे आफ्टर टुमारो उद्या आणि त्याच्यानंतरचा दिवस तो म्हणजे परवा, त्यानंतर टुमारो उद्या आणि आफ्टर व्हाईल किंवा लॅटर म्हणजे नंतर. तर अशा प्रकारे या सर्व फ्रेजेस या टाईमलाईनवर दिलेल्या आहे. कोणत्या काळातल्या कोणत्या फ्रेजेस आहेत आणि त्या फ्रेजेसची मिनिंग या ठिकाणी मी लर्न केलेली आहे. तर अशा प्रकारे या ठिकाणी या फ्रेजेस या टाईमलाईनवर आपल्याला पाहायला मिळतात. मग या ठिकाणी यांनी या फ्रेजेस जी फ्रेज आहे ही फ्रेज सेंटेन्समध्ये यूज केलेली आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की डायनासोर लिव्ड ऑन द अर्थ मिलियन ऑफ इयर्स ॲगो. मिलियन ऑफ इयर्स ॲगो. मिलियन ऑफ इयर्स ॲगो. तर डायनासोर हे जिवंत होते पृथ्वीवर, पण कधी? मिलियन ऑफ ॲगोर्स. मिलियन ऑफ इयर्स ॲगो. बऱ्याच मिलियन वर्षापूर्वी डायनासोर या पृथ्वीवर जिवंत होते. त्यानंतर लॉंग लॉंग ॲगो देअर लिव्ड अ किंग. पूर्वी तेथे एक राजा हा राहत होता. आय गेव यू अ बुक लिटल व्हाईल ॲगो. मी या ठिकाणी पुस्तक घेतलं आणि ते बुक अ लिटल ॲगो काही वेळापूर्वी. अशा प्रकारे या इथं काही पास्ट टेन्समधल्या आणि काही प्रेझेंट टेन्समधल्या आणि काही पास्ट टेन्समधल्या फ्रेजेस या सेंटेन्सेसमध्ये यूज केलेले आहे. त्याचप्रमाणे आय एम बिझी नाऊ. मग या ठिकाणी ही प्रेझेंट टेन्समधली फ्रेज आहे की मी या ठिकाणी बिझी आहे. आय विल गिव इट बॅक टू यू टुमारो. मी तुला उद्या, आय विल गिव मी उद्या देईल, इट बॅक टू यू टुमारो तुझं जे काही वस्तू असेल ती मी तुला उद्या परत देईल. मग उद्या म्हणजे फ्युचर टेन्स. हे सेंटेन्स आहे फ्युचर टेन्समधलं. आय विल गिव इट बॅक टू यू टुमारो. हे जे सेंटेन्स आहे हे सेंटेन्स फ्युचर टेन्समधलं आहे. टुमारो मीन्स उद्या, म्हणजे या ठिकाणी टुमारो ही फ्रेज या सेंटेन्समध्ये यूज केलेली आहे. त्यानंतर दे विल गो होम नेक्स्ट वीक. ते पुढील आठवड्यामध्ये जाणार आहेत. मग या ठिकाणी नेक्स्ट वीक म्हणजे पुढील आठवडा. मग नेक्स्ट वीक ही आहे फ्युचर टेन्समधली फ्रेज. म्हणून हे सेंटेन्स कोणत्या टेन्समधलं आहे तर फ्युचर टेन्समधलं. म्हणजे अशा प्रकारे या ठिकाणी टाईमलाईन कालरेषा हे या ठिकाणी या फ्रेजेसवरून आणि हे फ्रेजेस त्या सेंटेन्समध्ये यूज करून या ठिकाणी आपल्याला कालरेषा म्हणजे काय हे या ठिकाणी मी एक्सप्लेन केलेलं आहे. तर विद्यार्थ्यांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.